रायगड येथे रिलायन्स नागोठणे कंपनीच्या बेंडसे सिद्धार्थनगर लगत सुरू असलेल्या कामकाजाविरोधात बेंडसे सिद्धार्थनगर आणि विभागातील ग्रामस्थ शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत। बेंडसे सिद्धार्थनगर येथे होत असलेल्या रिलायन्स विरोधी उपोषणाला शेतकरी, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, समाज बांधव, ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे। गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पेण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख युवा नेते प्रसाद भोईर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा दिला। सर, काय सांगाल? या ठिकाणी बेंडसे सिद्धार्थनगर येथे योगेश आडसुळे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। विविध मागण्या त्यांच्या आहेत। काय प्रतिक्रिया? आपण भेट दिलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे। रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड नागोठणे यांच्या या मनमानी विरोधात किंवा त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने काम करण्याच्या पद्धतीविरोधात येथील शेतकऱ्यांनी योगेश आडसुळे यांच्या प्रतिनिधित्वामध्ये आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून मी इथे भेट दिलेली आहे। विशेषतः इथे प्रशासनाला हाताशी धरून या कंपनीचा मनमानीपणा चालू आहे आणि आजपर्यंत गेले 35 वर्ष इथे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, त्यांच्या येण्या जाण्याचे मार्ग इथे अडवले गेले आहेत। इथल्या स्मशानभूमीचे प्रश्न इथे प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांच्या काही जमिनींचा मोबदला भेटलेला नाही, तरी देखील कंपनीने त्या जमिनी आपल्या ताबे कब्जात घेतलेल्या आहेत। अशा अनेक प्रश्न आहेत की ज्याच्याविरुद्ध इथला शेतकरी या कंपनीविरुद्ध लढतोय आणि त्याला प्रशासनाची देखील साथ भेटते। यासोबतच इथला प्रकल्पग्रस्तांचा जो सर्टिफिकेट धारकांचा नोकरीचा विषय आहे तो देखील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। असे सगळे प्रश्न प्रलंबित असताना कंपनी मनमानी करून इथे आपला जो काही त्यांचा एक्सटेन्शन प्लॅन प्रस्तावित आहे त्याचं काम करण्याचं धोरण अवलंबिलेलं आहे आणि त्याला विरोध म्हणून इथले स्थानिकांनी जी विरोधाची भूमिका घेतली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।